ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सांगलीच्या ईश्वरपूर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. 2 सराईत गुन्हेगारांनी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडलेली असून या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरलेला आहे. या नराधम आरोपींनी पीडित मुलीचं अपहरण करून तिला निर्जन शेतात नेलं. तिथं तिच्या असहायतेचा फायदा घेत दोघांनीही तिच्यावर आळीपाळीनं अत्याचार केले. संतापजनक बाब म्हणजे अत्याचार केल्यानंतर या नराधमांनी पीडितेचे कपडे घेऊन तिथून पळ काढला. विवस्त्र अवस्थेमध्ये आणि अत्यंत घाबरलेल्या स्थितीमध्ये या चिमुरडीनं मदतीसाठी शेतातून शहरापर्यंत अनेक किलोमीटर पायपीट केली. एका मुलीला अशा विदारक अवस्थेमध्ये रस्त्यावरून चालताना पाहून नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तपासाची चक्र वेगानं फिरवली आणि काही तासातच दोन्ही सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळलेल्या. यातील खरं तर पहिला आरोपी ऋतिक महापुरे हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मोका अंतर्गत या आधी देखील कारवाई झालेली आहे. तसंच त्याच्यावरती खून, हत्येचा प्रयत्न, मारामारी, चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर दुसऱ्या आरोपीवरती त्याच्या अगोदर कोणताही गुन्हा दाखल नाहीये. मात्र या नराधमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता सर्व स्तरातून होतीये आणि या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे. आणि या खरं तर संपूर्ण प्रकरणावरती आपण भाष्य करणार आहोतच. तत्पूर्वी पाहूया. तिच्या ओळखीचा ऋतिक दिनकर महापुरे याने व त्याचा मित्र आशिष जयवंत खांबे या दोघांनी शेतामध्ये घेऊन तिच्यावरती दोघांनी आळीपाळीने जबरदस्ती बलात्कार केल्याबाबत व त्या ठिकाणी तिला सोडून ते पळून गेल्याबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिली. सदर माहितीच्या अनुषंगाने पीडितीच्या आईच्या तक्रारीवरून ईश्वरपूर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 480/25 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम 4, 5, 6 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 64, 65, 70, 136, 2, 135, 115, 2, 351 व 3, 5 या काही कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संपूर्ण प्रकरणावरती भाष्य करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते विजय महाडिक. विजय महाडिक जी, आपलं स्वागत आहे न्यूज प्लॅनेटमध्ये. आज खरं तर एक संतापजनक प्रश्न विचारावा असं वाटतो. दिल्लीमध्ये निर्भया हत्याकांड होतं किंवा आरोपी ज्यावेळेला अशा प्रकारचा अमानुष कृत्य करतात तर देशभर कॅन्डल मार्च निघताना दिसतात. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये शर्मेनं मान खाली घालावी लागणारी घटना घडते. मात्र यावरती चकार शब्द देखील निघत नाही. त्या मुलीबरोबर जे अमानुष कृत्य झालेलं आहे त्यानंतर तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काय करायला हवंय हा प्रश्न आहे. विजयजी, कुठल्या परिस्थितीमध्ये आहे ही चिमुरडी या क्षणाला? तिच्या कुटुंबियावरती नेमकं काय बितलेलं आहे? दुसरीकडे पोलीस तपास तर करतायत, नराधमांचं काय? विजय महाडिक. नमस्ते. नमस्कार. हा जो क्रांतिकारी तालुका असणारा वाळवा तालुका, या तालुक्यामध्ये सदरची घटना घडली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा मोठा धक्का बसलेला आहे. पोलिसांनी त्वरित ऍक्शन घेत त्या 2 आरोपींना अटक केलेली आहे. पण त्या पीडित मुलीला व पीडित मुलीच्या कुटुंबियांना पोलिसांनी त्यांच्या कायद्याचे, त्यांच्या हक्काचे जाणीव करून देणं आवश्यक आहे. त्या मुलींना संरक्षण देणं गरजेचं आहे. कारण का ते दोन्ही आरोपी मुळातच सराईत गुन्हेगार आहेत. त्यातील एक आरोपी तर मोका अंतर्गत अटक झालेला आरोपी आहे. आणि अशा आरोपींना पुन्हा कशातून वाव मिळू नये यातून, सुटकेतून, यासाठी पोलिसांनी त्या पीडित मुलीला संरक्षण, त्या कुटुंबियांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली पाहिजे, ही एक अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या आता ह्या भागातून आम्हाला असं वाटतंय की या तपास कार्यामध्ये विशेष तपास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. त्याचबरोबर एखादी सामाजिक संस्था, NGO किंवा बाल लैंगिक शोषण ह्याच्यामध्ये तज्ञ लोक, तज्ञाची नेमणूक करून त्या तज्ञाच्या माध्यमातून या तपास जो पोलीस करताय त्यांना सुद्धा माहिती घेऊन
आणि त्याच्यानंतर कशी जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल या आरोपींना, यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे. बरोबर आहे. विजयजी, तुम्ही देखील सातत्यानं पाठपुरावा करता, त्यांना जी मदत लागेल त्या संदर्भातलं मार्गदर्शन तुम्ही करणार. महाराष्ट्र आणि सरकारपर्यंत आवाज पोहोचवण्याची जबाबदारी खरं तर एक जबाबदार माध्यम म्हणून लोकशाही मराठीची. विजयजी, ज्यावेळेला मी तुमच्याकडे पाहतोय, तुमच्या मागं टांगलेला फोटो देखील मला पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराज त्यामध्ये दिसत आहेत. महिलांवरती जर अत्याचार झाले तर चौरंग करणारे महाराज, मात्र त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये ही घटना घडते आणि साधं या आरोपींना एखादा दंड व्हावा, फार मोठी शिक्षा त्यांना अपेक्षित असताना मात्र हे प्रकरण कुठेतरी दडपण्याला जाण्याचा प्रयत्न सुरू आहे का? राजकीय दबाव यामध्ये आहे का? दोन्ही सराईत गुन्हेगार असतील, मात्र सराईत गुन्हेगार असताना देखील हवी ती शिक्षा मिळवण्यासाठी या पीडित कुटुंबानं किती वाट पाहायची? पीडित कुटुंबासोबत उरुणी शिवरपूरमधील सर्वसामान्य नागरिक त्यांच्या पाठीशी उभा राहतील. बरं. उद्याच्याला उरुणी शिवरपूरमध्ये सर्वपक्षीय सर्व संघटनांची एक व्यापक अशी बैठक बोलवलेली आहे. बरं. त्या माध्यमातून काही निर्णय घेतले जातील आणि महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार आहे. त्याचबरोबर जर यातून राजकीय पाठबळ या आरोपींना मिळण्याची सुताराम शक्यता सध्या तरी वाटत नाही. बरं. पण जर काय दिसलं तर हा क्रांतिकारी वाळवा तालुक्यांचा आहे. इथं पत्री सरकार आम्ही क्रांतिसेन नाना पाटलांच्या याच्यातून अनुभवलेलं आहे. मग उद्याच्याला पत्री सरकार आम्हाला स्थापन करावं लागेल आणि त्या माध्यमातून आम्हाला ह्या आरोपींना शिक्षा द्यावी लागेल. नक्कीच धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात. विजय महाडिकजी, या संपूर्ण घटनेचा पाठपुरावा तुम्ही तुमच्या परीनं करताय. दुसरीकडे हाच पाठपुरावा लोकशाही मराठी देखील करत राहील. ज्यावेळेला या संदर्भातले मोर्चे तुम्ही काढणार आहात किंवा त्या ठिकाणच्या प्रत्येक बातमीचं वृत्तांकन आमच्या चॅनलवरती होईल, ही आमची जबाबदारी. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात. सांगली जिल्ह्यामध्ये घडलेली ही अत्यंत धक्कादायक घटना आपल्या समाजापुढील महिला आणि विशेषतः अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचे गंभीर चित्र समोर आणते. अशा प्रकारची क्रूरता आणि माणुसकीहीनता पाहून मन सुन्न होतं. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपींना अटक केली आहे, हे प्रशंसनीय आहे. मात्र अशा घटना वारंवार का घडतात याचा विचार करणं देखील गरजेचं आहे. केवळ कायदे असून उपयोग नाही, तर त्यांची कठोर आणि जलद अंमलबजावणी होणं देखील आवश्यक आहे. बरं, यासोबतच समाजानंही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. अशा गुन्हेगारांना जरब बसेल अशी शिक्षा होणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात असं कृत्य करण्यास कुणी धजावणार नाही.